नमस्कार, फॅक्ट चेकर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. वसईत प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृणपणे केली हत्या. सीसीटीव्हीद्वारे व्हिडिओ क्लिप समोर आली आहे. त्यात आपण बघू शकता कसा एक माथेफिरू प्रियकर प्रेयसीच्या मागून येऊन डोक्यावर लोखंडी पाण्याने वार करताना दिसत आहे. हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव वय 20 असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून रोहित यादव वय 29 असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. लोखंडी पाना डोक्यात मारून ही हत्या करण्यात आली. तब्बल 14 ते 15 वेळा लोखंडी पाण्याने वार करण्यात आले. त्यावेळी एका तरुणाने धाडस करून हत्या करणाऱ्या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कोणीही साथ दिली नाही. हत्या करताना बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात होती, पण त्यातल्या एकही व्यक्तीने तिला वाचवण्याचा प्रयत्न नाही केला. या व्हिडिओ क्लिपद्वारे दिसून येत आहे. जर या मुकदर्शी जमावाने व्हिडिओ काढण्याऐवजी त्यावेळी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर आज ती जिवंत असती. आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर आरोपीवर 320/224 भारतीय दंड संहिता 20 कलम 302 प्रमाणे वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. आपली काळजी आपणच घ्यायला हवी. सावध रहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा. घटना घडली, नेमका काय प्रकार होता? मुलगी कामावरती चालली होती, घरून येत होती, कामावरती चालली होती आणि तिच्यावरती एकतर्फे प्रेम करणारा मुलगा होता. त्याने पाठीमागून येऊन तिच्या डोक्यामध्ये इंडस्ट्रियल पाना जो असतो, नट आणि बोल्ट फिक्स करायचा, खोलायचा, फिक्स करायचा, त्याने डोक्यात मारून मल्टिपल वार करून तिचा खून केला. ही घटना पूर्वनियोजित होती असं वाटतं का? नाही नाही नाही, रागाच्या भरात केली, प्रेम प्रकरणात. त्या आरोपीची बॅकग्राऊंड काय आहे? आरोपी पण खूप काम करतो इंडस्ट्रीजमध्ये. आपल्या हद्दी ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या छोटे मोठी कामं करतो मजुरीची. आणि दोघांच्या घरच्यांना माहित होतं की यांचं पूर्वीचं प्रेम प्रकरण आहे. हा संपूर्ण थरार जो होता हा किती वेळ सुरू होता? हा ठीक आहे, 2 ते 3 मिनिटाचा थरार होता. अनेक लोक व्हिडिओ काढत होते, कोण वासरे पुढे आलेलं का? हा, सकाळच्या टायमिंगला इंडस्ट्री कामाला जातात तर बरेच कामगार तिथून मुलं मुली जात होते. एक मुलगा वाचवायलाही आला, परंतु त्याच्यावरती पण याने ते हत्यार उगारलं, त्यामुळे तो बाजूला झाला.